ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या वाहतूक कोंडी मुक्तीसाठी महत्वाकांक्षी तीन हात नाका सुधारणा प्रकल्पाचं भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। हा प्रकल्प शहरातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक असल्याचा दावा करण्यात आला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। यामध्ये इंदिरानगर रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्प, विविध रस्ते आणि पायाभूत सुविधा तसंच यशवंतरामा आंतरराष्ट्रीय तरण तलाव आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा समावेश होता। मुख्यमंत्री असताना मंजूर केलेला हा सुमारे 200 कोटींचा महत्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होतोय। अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीन हातनाक्यावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या 7 प्रमुख वाहतूक प्रवाहांपैकी 4 प्रवाह सिग्नलमुक्त आणि सुरळीत होतील। त्यामुळे लाखो वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार आहेत। या चौकावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून अशक्यप्राय वाटणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। पुढील 1.5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। याचा वाहतूक कोंडीपासून मुक्त होणार आहे। प्रकल्पाचं भूमिपूजन झालं, काय सांगाल कशा प्रकारे ठाणेकरांना फायदा होणार आहे? खरं म्हणजे अतिशय चॅलेंजिंग असलेला प्रकल्प आहे, अतिशय डिफिकल्ट असा प्रकल्प आहे। कारण या ठिकाणाहून मुंबई महापालिकेच्या पाण्याची लाईन असेल, गॅस लाईन असेल, इलेक्ट्रिक लाईन असेल, अनेक युटिलिटी या इथून खालून गेलेल्या असल्यामुळे अतिशय म्हणजे कठीण हा प्रकल्प आहे। परंतु MMRDA ला सांगितल्यानंतर त्यांनी युरोपमधून कन्सल्टंट अपॉइंट करून या ठिकाणी या प्रकल्पाला त्याचं डिझाईन केलं, चालना दिली आणि त्याचा भूमिपूजन झालेलं आहे। जवळपास 4 ते 5 मिनिटं या ठिकाणी सिग्नलला लोकांना थांबावं लागत होतं। हा सगळ्यात लॉंगेस्ट सिग्नल आहे एशियामधला। आता हे सगळं कंप्लीट काम झाल्यानंतर फक्त 15 सेकंद या ठिकाणी थांबावं लागेल। त्यामुळे 4 ते 5 मिनिटं जी आहेत कमी होतील आणि इथल्या ठाणेकरांची जी गैरसोय होती ती दूर होईल। खऱ्या अर्थाने ठाणेकरांची स्वप्नपूर्ती आहे।